खासदार जाधव व विजयराज शिंदेंची संयुक्त पत्रकार परिषद। खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, आता एक दिलाने काम करू। आज दिवसभरात रंजक राजकीय घडामोडी घडल्या आहेत। भाजप नेते विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली। आमदार श्वेताताई महाले पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे यावेळी उपस्थित होते। तब्बल 1 तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला। यावेळी खासदार जाधव म्हणाले की आमची महायुतीची समन्वयाची बैठक झाली असून आमचे मनोमिलन झाले आहे। आम्ही सोबत चहा घेतला। आता एक दिलाने आम्ही लोकसभेचे काम करणार आहोत, असे खासदार जाधव यावेळी म्हणाले। तर खासदार जाधव आणि आमदार गायकवाड यांच्यातील मनोमिलन केव्हा होईल या प्रश्नावर खासदार जाधव म्हणाले की आम्ही आमदार गायकवाड आणि विजयराज शिंदे यांचे मनोमिलन करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू। राजकारण करीत असताना आपले काही धुऱ्याचे भांडण नसते, त्यामुळे कुणी कुणाबद्दल अपशब्द बोलू नये। अपशब्दांचे कुणीही समर्थन करणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले। हे बघा, आपण राजकारणामध्ये काम करतो। राजकारण करत असताना आपले काही धुऱ्याचे भांडण नसतात किंवा भिंतीचे घराचे भांडण नसतात। राजकारणामध्ये मतभिन्नता असू शकते, विचाराची वेगवेगळ्या असू शकतात। त्याच्यामुळं कोणीही असे अपशब्द राजकारणामध्ये मला वाटते वापरू नये, कोणीच नाही वापरू, आणि ते वापरणं काही योग्य नसते। कोणाकोणी वापरले गेले असतील तर त्याचं काही कोणी समर्थन नसते करत। त्याच्या अगोदर मी आम्ही पाहिलं असेल, आणि मागच्या विधानसभेत तुम्ही विजयराज शिंदे यांचा बळी घेतला होता, परंतु या लोकसभेत विजयराज शिंदे यांनी तुमच्यासाठी स्वतःचा बळी दिलेला आहे, तुम्ही कसं पाहता? हे बघा, पक्षाच्या उमेदवाऱ्या देणं हे तुम्हालाही माहिती आहे की हे पक्ष नेतृत्वाच्या हातामध्ये असतं। ते कुठं जिल्हा पातळीवर विधानसभेच्या निवडणुकीत हे जे असतात उमेदवाऱ्या ठरत नसतात। आणि शेवटी आजही तुम्ही पाहिलं असाल, अनेक खासदाराचे सिटिंग खासदाराच्या उमेदवाऱ्या खटलेल्या आहेत। काही नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे। त्याच्यामुळं कोणाचा जीवदानही कोणी कोणाला देत नसतं। राजकारणामध्ये कोणी कोणाचा बळी घेत नसतं। जे काही नेतृत्वाचे निर्णय होते त्याला खाली सगळे लोक पालन करतात। तो काय कोणाचे होते तुम्ही पाहिलं, त्या दिवशी तुम्ही पत्रकार होतं, तिथं होते, हे नाही। पण अशा प्रकारचं कोणी आपल्या मित्रपक्षाचा सोडा, पण विरोधकाच्या बाबतीतही असे शब्दप्रयोग वापरणं चुकीचं, मुख्यमंत्री कोणी समर्थन करू शकत नाही। आमदार गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यातले काही शाब्दिक युद्ध चाललंय, त्याच्यामुळे महायुतीच्या नाही ते आम्ही प्रचारावर परिणाम होईल नाही, काही मध्यस्थी काही आता बिलकुल त्याच्यात मी तर करीलच। पण याच्यामध्ये विजयराज शिंदेंना सुद्धा माहिती आहे की सर्व वरिष्ठ पातळीवर सुद्धा यांच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, आणि दोघांची लोक त्यांचं पूर्ण झालेलं आहे। मग ते फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, ते तर बोलतो स्थानिक म्हणून, पण वरच्या पातळीने आहे। आणि समन्वयानंच निवडणुकीमध्ये आपण समोर गेलो तर चांगल्या प्रकारचं यश आपण संपादन। मलाही सगळ्याला माहिती की त्याच्यामध्ये एक आपल्या इकडं मराठीमधली म्हणे, मारणाराचा हात धरला जातो, बोलणाराचं तोंड धरल्या जातं। आणि कोणी काही बोलल्याशिवाय आपल्याला कळत नाही की कोण काय बोलतो, समजलं का? पण त्याच्या ह्याच्यात जर काही असेल तर ते दुरुस्त करून त्याच्या समन्वय घडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। या अगोदरही करत आलो, पुढच्याही काळात राहणार आहे। तुम्ही माझ्या तोंडून कधी अपशब्द कधी ऐकला का कोणाच्या बद्दल?